नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे ऋषी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल वाईब्स विथ ऋषू. हो मित्रांनो, हा व्हिडिओ खूप लेट झालेला आहे. कारण नाही आहे काय, मध्ये माझं पूर्ण म्हणजे जरा शेड्यूल वगैरे बिझी झालेलं. आणि त्यानंतर म्हणजे लास्ट व्लॉग मी जेव्हा टाकलेला तेव्हा काहीतरी आय गेस जून वगैरे चालू होता. तर मी तुम्हाला सांगितलेलं पण की माझा फोन वगैरेचा प्रॉब्लेम आहे, कॅमेरा गेला आहे. तर आत्ता मी घेतला आहे नवीन फोन. आता नाही घेतला, झालं त्याला 3-4 म्हणजे 2 आठवडे झालेत. सो माझं चालू होतं की आज चालू करू, आज चालू करू, आज चालू करू. सो हां, फायनली आज मला मोटिवेशन आलंच आहे. मोटिवेशन नाही म्हणते ना, की एक गिल्ट आहे की बाबा जे आपण चालू केले ते मध्येच कसं काय सोडून चालणार. सो हां, मी आता विचार केला आहे की काही म्हणजे काही नसेल तरी पण मी टाकणार ब्लॉग, लाईक डेली येऊन जाऊन ट्रॅव्हल वगैरे करतोय किंवा काय असेल घरात वगैरे काय बनवतोय माझ्या स्वतःसाठी, जिमसाठी काय बनवत असेल मी, तर ते दाखवेल. आणि हा मित्रांनो, मी गावाला गेलेलो तर कटिंग वगैरे पण करून आलो आहे. सो लुक पण जरा चेंज झाला आहे, पण मला आवडतोय हा लुक. तुम्ही सांगा मला जर आवडत असेल तर. शक्यतो नाहीच आवडणार तुम्हाला. आणि हां, आता मी चाललो आहे जिमला. सो मी तुम्हाला दाखवतो. आज आहे लेग्स डे. आज वाट लागणार पायांची, एनर्जी पण आणि आवाज पण जरा बसलेला आहे. सो लेट्स सी, तुम्हाला दाखवतो मी. सो मित्रांनो, माझं एक कारण हे पण आहे, लाईक व्हिडिओ लेट यायचा, की जेव्हा मी नवीन फोन घेतलेला माझा विचार होता की लगेच चालू करू नवीन व्हिडिओ, म्हणजे लाईक पहिला लगेच एक व्हिडिओ टाकू फोन घेतल्या घेतल्या. पण प्रॉब्लेम काय झाला की मी फोन घेतला आणि मी चुकून बॅकअप घ्यायचा विसरलो. माझ्याकडे 3 अकाउंट होते, लाईक एक आपला वाईब्स विथ रिशूचा, एक माझा पर्सनल अकाउंट आणि एक दुसरा यूट्यूबचा सेकंडरी अकाउंट जो मी यूज नाही करत कधी. सो मी फक्त घेतला माझ्या पर्सनल अकाउंटचा, पण वाईब्स विथ रिशूचा अकाउंटच्या बॅकअप घ्यायचा विसरलो. सो फोन घेतला, त्यानंतर तो त्या फोनचं सगळं डाटा वगैरे उडाला. त्यानंतर मी लॉग इन करायला ट्राय केलं जुन्यावाला अकाउंटमध्ये, तर जुन्यावाला अकाउंट लॉग इनच नाही होते. सो आपला हा नवीन चॅनल आहे, हे बघा, हा नवीन चॅनल आहे, प्रोफाईल वगैरे हा आहे. सो जुनावाला चॅनल पण आहे, पण त्याचं लॉग इन नाही होते. जर शक्य त्याचं लॉग इन झालं तर मी तुम्हाला कळवेल की बाबा झालं तो आपलं दुसरं चॅनल. पण मी एक स्टोरी टाकली की हा चॅनल सेम रेप्लिका आहे आपल्या दुसऱ्या चॅनलची. आणि हो, मला तुम्हाला हे पण दाखवत होतं की मी कुठले सप्लिमेंट्स यूज करतो जिमसाठी. सो मित्रांनो, मी जिमसाठी ॲल्टिन म्हणून हे यूज करतो, बिग मसल्सचं. एक मिनिट, कॅमेरा अँगल सेट करतोय. हा आहे बिग मसल्सचा बेल्जियन चॉकलेट फ्लेवर. हे बघा, बेल्जियन चॉकलेट, हे सगळं काढत राहिले. मला हा पर्सनल खूप आवडला आहे फ्लेवर. लाईक जास्त गोड नाही आहे, काय नाही, असं म्हणजे रॉ चॉकलेटसारखा फ्लेवर आहे. आणि हो, ह्याचे रिझल्ट पण चांगले आहेत. लाईक लगेच सेकंड डे काय पेन नाही होत, मसल्स टाईट राहतात बरोबर. त्यानंतर आपलं प्री वर्कआउट, हा मी जस्ट 2 दिवस झाले प्री वर्कआउट घेतले कार्नेटचा. प्रमोशन आहे, मी असंच सांगतोय, नो प्रमोशन. सो हा कार्नेटचा प्री वर्कआउट आहे. अराउंड 1500चा मला पडला आहे, ऑनलाईन घेतलेलं मी. आणि ह्याचा जे एका स्कूपमध्ये 100 ग्राम्स ऑफ कॅफेन आहे. सो हे तुम्हाला इंटेन्स वर्कआउटमध्ये हेल्प करेल. आणि इथं सांगितलं जसं की टेक 1 स्कूप फॉर इंटेन्स वर्कआउट अँड 2 स्कूप फॉर सुपर इंटेन्स वर्कआउट. पण नाही मित्रांनो, आपण चालक आहे, आपण काय करायचं, एक यूज करायचं का. फिर वही बात आ जाएगी, जो गरीब हो ना आदमी, यो साला अपनी आदत से गरीब हो. काय ह्यांचे सेल्स म्हणजे यांचं एक स्कॅम टाईप असतो की 2-2 स्कूप म्हणून असं सांगायचं की एकदम भारीवालं तुम्हाला रिझल्ट वगैरे भेटेल. काही नाही, तुम्ही 2 स्कूप घेतले तरी पण तुमचं वर्कआउट सेम जाणार आहे, 1 स्कूप घेतले सेम जाणार आहे, फक्त तुम्हाला एनर्जी कमी जास्त वाटते. सो हां, हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. आता मी जाणार जिमला. माझा मित्र हर्षद येतोय, त्याला पण घेतो या ब्लॉगमध्ये, कारण बाई तो पण एक इम्पॉर्टंट पार्ट आहे माझ्या ब्लॉगचा. हा, तर मित्रांनो, मी आलो इथं हर्षदच्या इथं. आता आम्ही चाललोय जिमला. बघा बाई, रिकवर वगैरे होऊन आलेलं आहे मस्त. फुल्ली रिकवर, आता कमबॅक आहे. कमबॅक प्लस ग्लो अप. तुम्ही बघा फक्त 6-7 महिने थांबा. तर आता आम्ही चाललोय जिमला आणि तुम्हाला दाखवतो आज लेग्स डे. तुम्हाला जसं सांगितलं तसा काय एवढा घाण दिसत नाही. घाण कोण घाण बोलते रे, कोण घाण नाही बोलते, चांगलं तर दिसतंय. आता आम्ही आलो जिममध्ये
हा भाई पण आलेला आहे, हा आपला रवी भाई. हां भाई जरा कॅमेरा घ्यावं जर कॅमेरा तर जिममध्ये आलं आहे दिसतं नाही सेट चालू कर घरी. एक मिनिट तास लेट्स घे माझा विचार करा लेट्स विकेट राहील अंगात एवढी एनर्जी पण नाही काय नाही जो हे तो दाखवणं व्हायची दिसतं. आता घेणार आहे प्री-वर्कआउट नुसतं प्री-वर्कआउट दिवसा पहिलं मी जाणार ट्रेडमिलवर नुसतं पळणार आता जरा पाय वगैरे वॉर्मअप होतील आणि मग त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला ते सेट पण दाखवतो काय काय मारतो. मित्रांनो बघा आमचा वेट बघतोय हर्षद भाई वेट बघतोय. हे बघ ही जिम आतून अशी दिसतं आमची. इथं 2 ट्रेडमिलचा सेटअप आहे, ही 2 सायकलीचं सेटअप आहे स्टँडिंग ती असतात ती आणि 2 सिटिंग सायकलची सेटअप आहे. 53 ब्रोसाठी अचिव्हमेंट आहे दिलेलं आहे. नाही बाबा तेवढं आहे अजून 7 किलो. अजून ह्याला वाढवायचं आहे बघा. गेला बघा माणूस त्याचं गोल आहे की 69 करायचं आहे बघा आणि माझं गोल आहे की कमी करायचं आहे. अरे भाई काय उलट आहे कसा बोलतोय पब्लिक समोर बोललो नको. ठीक आहे मी तुम्हाला आता दाखवतो ट्रेनमध्ये आम्हाला रनिंग वगैरे लाईट्स वगैरे लावून घेतो. बघा मित्रांनो आता हळूहळूमध्ये चालू केले आहे मी स्पीड पण वाढून घेतो. आणि आत्ता बघा रविराज भाई लागल्या मस्त पळायला. मित्रांनो तुम्हाला सांगतो मी जिमचं काही एवढं सीन नाही आहे. जिम तुम्ही एकटे गेले तरी पण जिममध्ये असे मित्र लागतात बघा आपण होय मित्र जिममध्ये असे मित्र लागतात तेव्हा जिम तुमची चांगली होते माहिती मोठा दिसतो माझ्यापेक्षा. असे मित्र भेटतात तुम्हाला बस तुमची बॉडी काय तुम्हाला जिंदगी होती तुम्हाला चांगली. एकटे जाऊन काय करणार आहे तुम्ही करणार काय तुम्ही एकटे असे मित्र भेटतात तुम्ही मजा मारत असते उतरला पडला असं तोंड आता चांगलं जोरात. ओके अरे बस कर भाई. जी ये भोसड़ी क्या कर रहे हो? अरे लोड भाई आज ऑमलेट नहीं बनाऊंगा, आज तेल का ऑमलेट बनाऊंगा. मित्रांनो आता जस्ट स्क्वॉट्स मारले माहीत नाही मला आवाज येतो का तुमच्यापर्यंत पण स्क्वॉट्स मारलेत आज. जो मी वेट मारला आता 2-2 प्लेटवर तो तब्बल मी नाही म्हटलं तरी 6-7 महिन्यानंतर मारला आहे. तो पण इतका परफेक्ट गेला की म्हणजे ठीक आहे 4-5 सीट गेलेत पण परफेक्ट गेला विदाउट सपोर्ट. त्याने फक्त हात लावलेला रविराजने. मजा आली मारून पूर्ण ग्लूट्स आणि पायाची पूर्ण पूर्ण वाटलेली. आता अजून आम्हाला ही लेग प्रेस मारायची बसलो मी मशीनवर आणि आता ह्यानंतर एक्सटेन्शन मारून निघायचं आहे. आजचा काहीतरी माझं असं आउटफिट आहे बघून 0.5x वर सगळं दिसतंय का. दादा आले ना आता तो आल्यानंतर आम्ही नुसतं बाहेर खायचो त्याच्यामुळे जरा पोट वगैरे बरं सुटले वजन वगैरे वाढले. आता काय जिममध्ये ते आता परत कार्डिओ वगैरे एकदम जोरात चालू करते. टार्गेट दिलं मी स्वतःलाच की एक 5 ते 6 दिवसात मी माझं वजन जेवढं होतं बॅक परत तेवढं आणणार आहे. आता बघा ना आज आहे 12 तारीख. मी माझ्या स्वतः चॅलेंज दिलं की 20 तारखेनंतर मी माझं वजन जेवढं होतं तेवढं परत बॅक तेवढं जाणार आहे. दाखवतो मी तुम्हाला. मित्रांनो लेग मारून झालेले वाट पण लागू झालेली आहे. बाहेर लेग मारून लेग करतोय. हर्षद तुझी दाखवले जरा या बाईला पण दुखून सोडले पूर्ण. माझ्या पण लेगची वाट लागलेत. आज आम्ही वाटले स्कॉट्स मारले. मी स्कॉट्सचा माझा PR मारला आहे 2-2 प्लेटचा. दॅट मीन्स 4 प्लेट आणि 4 प्लेट म्हटल्यावर किती 110 किलो जातो माझं काहीतरी PR. आणि त्या PRमध्ये अजून एक PR केला रेप्स. मी आधी 4 प्लेट लावून किती मॅक्स टू मॅक्स मी किती 3 रेप मारलेले. आज मी 5 रेप मारले. तर मित्रांनो आता आमचं झालेलं करून रवी भाई पण बसला आहे. आपण थकलो आहे जाम. घरी नुसतं प्रोटीन वाढवणार आहे आणि झोपणार आहे. उद्या कॉलेजला पण जायचं मला. नाही मित्रांनो मी कॉलेजला गेलोच नाही आणि रात्री मला शूटिंग करायची होती पण मी रेकॉर्ड केलंच नाही. सो माफ करा मला मी काय करू नाही शकलो. डायरेक्ट सकाळी ब्लॉग चालू केला तो पण डायरेक्ट सकाळी चालू केला काय एंड केलं. तर नमस्कार मित्रांनो झालेली आहे सकाळ. चेहरा दिसत असेल. गुड मॉर्निंग तुम्हाला. आणि आजचा हा व्हिडिओ मी इथंच संपवायचा प्लॅन करतो आहे कारण मला दुसरा ब्लॉग पण चालू करायचा लगेच दुपारी जिममध्ये गेल्यावर.
सो तुम्हाला तिथं दिसेल की मी त्या ब्लॉगमध्ये काय काय करणार आहे. या ब्लॉगमध्ये जास्त काही नव्हतं आहे, जस्ट कॅज्युअल डेचा ब्लॉग होता. तर नक्की सांगा मला की कसे स्टार्ट होते व जे परत स्टार्ट केले मी. सांगा तुम्हाला फ्रेंड्सला. तुम्ही पण सबस्क्राईब करा. सबस्क्रायबर वाढवा त्या चॅनलचे. जुन्या चॅनलवर खूप सबस्क्राईब होते आणि तो चॅनल सध्या नाही आपल्याकडे, पण ठीक आहे. आणि डोळे खूप दिसतात. आणि हो, आमची इथं जरा पाऊस चालू आहे. या पावसाने मस्त झोपायचं पण होते. तर परत झोपणार नाही आहे मी. आता आंघोळ करून मस्त ब्रेकफास्ट करून बसणार आहे आणि दुसऱ्या ब्लॉगसाठी प्लॅनिंग करणार आहे. सो हा मित्रांनो, हा ब्लॉग इथं संपवतो आहे मी. डू लेट मी नो तुम्हाला कसं वाटलं या ब्लॉगमध्ये, की पूर्ण कॅज्युअल होतं का जरा तुम्हाला काही इंटरेस्टिंग वाटलं. सो टेक केअर, काळजी घ्या. ब्लॉग इथं एंड करतो. बाय. मित्रांनो, जर का तुम्ही या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. कारण आपल्या जुनावाला चॅनल गेला आहे. आपल्या जुनावाला चॅनलसारखं आपलं ग्रो करायचं आहे. हा चॅनल ग्रो होतच नाही आहे. मी माझ्या स्टोरी इंस्टाग्राम स्टोरीजवर, इंस्टाग्राम स्टोरीजवर, त्यानंतर आपल्या व्हॉट्सअप वगैरे मी टाकवते. सो गाडीवाले पण. सो प्रेम दाखवा या चॅनलवर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबलं असेल तर दाबा. तुम्हाला त्याच्याने कळेल की माझा व्हिडिओ आला. ठीक आहे, बाय बाय.